महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यानं शिवसेना ठाकरे गटाकडून आज बदनापूर येथे बस स्थानकापासून ते तहसील कार्यालयापर्यंत ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चामध्ये क्या हुआ तेरा वादा हे फलक लक्षणीय दिसून आले होते। तर या सरकारनं लाडक्या बहिणीला 2100 रुपये मानधन देऊ असं देखील सांगितलं। तसेच शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी करून अद्याप कोणताही निर्णय न घेतल्यामुळे राज्यभर होत असलेल्या ठाकरे गटाकडून आंदोलन दिवसांदिवस आक्रमक होत चाललंय। याचा पूर्ण आढावा आमचे प्रतिनिधी किशोर शिरसाट यांनी घेतलाय। विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी मोठमोठे आश्वासन दिले होते। त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचं कर्जमाफी करू, लाडक्या बहिणीचे 1500हून 2100 पर्यंत मानधन वाढू। परंतु सरकार येऊन जवळपास 1 वर्ष होत आहे, परंतु आणखी या सरकारने कोणतेही याबाबत निर्णय घेतला नाही। आज या ठिकाणी शिवसेनेचे ठाकरे गटाचे आंदोलन या ठिकाणी होत आहे। माझ्यासोबत माजी आमदार संतोष सांबरे, काय सांगाल आंदोलनाचं काय स्वरूप आहे? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संपूर्ण मराठवाड्याभर या नाकर्त्या सरकारच्या विरोधात आम्ही आंदोलन करतोय। गावागावामध्ये शेतकऱ्यांना, सर्वसामान्य जनतेला, महिलांसोबत चर्चा करून आम्ही त्यांना सांगतोय की जे वादे या सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी केले होते ते पूर्ण वादे त्यांनी अपयशी ठरलेले आहे, फेल झालेले आहे। कुठल्याही वचनाची पूर्तता या ठिकाणी करण्यात आली नाही। शेतकऱ्यांच्या कोणत्याही मालाला भाव नाही, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली नाही, शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही, शेतकऱ्यांना वीज मिळत नाही। मग हे सरकार शेतकऱ्यांच्या काय कामाचं आहे हा प्रश्न आज महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना आणि जनतेला पडलेला आहे। जे मोठे मोठे वादे यांनी केले, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ, शेतकऱ्यांच्या मालाला दुप्पट भाव देऊ, शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, हे वादे कुठे आहे? म्हणून क्या हुआ तेरा वादा या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण मराठवाड्याभरामध्ये शेतकऱ्यांमध्ये जनजागृती आणि या सरकारच्या विरोधात आम्ही आंदोलन उभं केलेलं आहे। हे सरळ सरळ सरकारने फसवलेलं आहे। सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केलेली आहे। कुठल्याही प्रकारचं त्यांनी जे आश्वासने दिलेले आहे त्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही। या दळभद्री सरकारने शेतकरी नाही तर सर्वसामान्य महिला भगिनी, व्यापारी, विद्यार्थी सगळ्यांची हाल उपेक्षा या ठिकाणी सुरू आहे। सरकारला काही देणं घेणं नाही। महायुतीमधले घटक पक्ष आपसामध्ये कशा प्रकारे भांडतायत, एक एक मंत्र्यांचे काय काय कारनामे बाहेर येत आहेत हे आपण उघड्या डोळ्यांनी या महाराष्ट्रातली जनता बघत आहे। म्हणून हे सरकार या 100 दिवसामध्ये पूर्णपणे फेल झालेलं आहे। तर काय सांगायला आता जे आंदोलन आपण करत आहोत या ठिकाणी राज्य सरकारचं लक्ष वेधण्याचं काम करत आहोत, यापुढे देखील काय दिशा असणार आहे? आम्ही क्या हुआ तेरा वादा कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारला जागा करण्याचं काम करत आहोत। परंतु मला वाटतं हे सरकार झोपेचं सोंग घेतलेलं सरकार आहे। म्हणून कितीही आम्ही ओरडलो तरी हे सरकार जागा होणार नाही। परंतु आगामी काळामध्ये आमच्या जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न सोडवण्यात आले नाही, तर यापेक्षाही उग्र आंदोलन शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने केलं जाईल। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने मराठवाड्यामध्ये जे आंदोलन केलेलं आहे ते आगामी काळामध्ये गावागावापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आम्ही सर्व शिवसैनिकांनी या ठिकाणी घेतलेली आहे। हे ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष सांबरे साहेब या ठिकाणी बघू शकतात आपण पाठीमागे शिवसेनेचा ट्रॅक्टर मोर्चा चालू आहे। या ठिकाणी फलक देखील पाहू शकता, फलकावरती दिलेलं आहे शेतकऱ्याचं क्या हुआ तेरा वादा या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे। आणि याच हे जो मोर्चा आहे हे तहसील कार्यालय या ठिकाणी जाणार आहे। तहसीलदाराला निवेदन देऊन पुढची दिशा ठरल्या जाणार आहे आणि उद्या जालन्यामध्ये या ठिकाणी चक्का जाम आंदोलन ठाकरे गटाकडून होणार आहे। मी किशोर शिरसाट, NTV न्यूज मराठी, जालना। प्रतिनिधी किशोर शिरसाट, NTV न्यूज मराठी, बदनापूर।